भारत हा एक समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीने भरलेला देश आहे आणि देशभरात अशी अनेक छुपेरत्न आहेत. एक्सप्लोर इंडिया या नवीन वेबसिरीजमध्ये आम्ही देशातील काही लपलेल्या रत्नांचा उलगडा करण्याचा प्रयत्न करू. आशा आहे की आपण या भव्य आणि वैभवपूर्ण राष्ट्राच्या समृद्धी आणि वारसा आणि सुंदर लँडस्केपचा आनंद घ्याल. गुजरात हे पश्चिमेकडील किनारपट्टीवरील एक राज्य आहे, ज्याची किनारपट्टी 1600 किलोमीटर आहे आणि त्यापैकी बहुतेक भाग काठियावाड द्वीपकल्पात आहे. हे क्षेत्रानुसार हे 5वे क्रमांकाचे आणि लोकसंख्येनुसार 9वे क्रमांकाचे राज्य आहे. या भागामध्ये आपण गुजरातमधील ज्या ठिकाणी भेट देत आहोत त्याची यादी जाणून घेऊ. स्टॅच्यू ऑफ युनिटी ही भारतीय राजकारणी आणि स्वातंत्र्य कार्यकर्ते वल्लभभाई पटेल यांची जबरदस्त पुतळा आहे. हे अहिंसक भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी पहिले उपपंतप्रधान आणि स्वातंत्र्य भारताचे गृहमंत्री आणि महात्मा गांधी यांचे अनुयायी होते. 180 मीटर लांबीचा हा पुतळा आजूबाजूला नर्मदा नदीच्या पात्रात आणि सरदार सरोवर धरणाच्या विस्तरणी भागात दिसतो. हे साधू बेट टेकडीवर उभे आहे, जे मीटर पुलाने जोडलेले आहे, जो मुख्य भूमीपासून पुतळ्यापर्यंत प्रवेश प्रदान करतो. स्टॅच्यू ऑफ युनिटीवर लेझर तंत्रज्ञानाचा वापर करून लाईट अँड डान्स शोचा अंदाज आहे. सोमवार वगळता प्रत्येक संध्याकाळी हा कार्यक्रम होईल. कच्छचा ग्रेट रन हा जगातील सर्वात मोठा वाळवंट आहे आणि तो पश्चिम गुजरातमध्ये आहे. सर्वात लोकप्रिय प्रदेशांपैकी एक असूनही दरवर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान आयोजित केलेल्या रणउत्सवासाठी वाळवंट लोकप्रिय आहे. उंच चालक, हॉट एअर बलून सफारी, जीप सफारी आणि सांस्कृतिक नृत्य पाहणे यासारखी मोहक क्रिये सूचनेमध्ये कोणी गुंतले जाऊ शकते. उत्सवाच्या वेळी या ठिकाणी भेट देण्याचा आदर्श काळ आहे. बडोदा म्हणून ओळखले जाणारे वडोदरा हे गुजरात राज्यातील 3रे मोठे शहर आहे. हे शहर विश्वामित्र नदीच्या काठावर राज्याची राजधानी गांधीनगरपासून 140 किलोमीटर अंतरावर आहे. वडोदरा हे वास्तुकलेच्या काही अनुक्रिय प्रदेशांचे मुख्य केंद्र आहे. मराठा नेते सयाजीराव गायकवाड तिसरा यांचे वडोदरा हे एक उपयुक्त स्मारक आहे, ज्यांनी ह्या मोठ्या शहराला शैक्षणिक, औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्र बनवले होते. लक्ष्मी विलास पॅलेस आणि आणखी वैयक्तिक स्मारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्य वडोदरा हे गुजरातची सांस्कृतिक राजधानी आहे. सापुतारा हे गुजरातच्या पश्चिम राज्यातील एक डोंगराळ शहर आहे. आर्टिस्ट विलेज सांस्कृतिक केंद्र प्रदर्शित होते आणि विक्री करते. आदिवासी कला आणि हस्तकला. सापुतारा आदिवासी संग्रहालयात स्थानिक डाग जमातीचा वारसा शोधून विविध वस्तूंसह कलाकृती. हे शहर समृद्ध सपाटीपासून 870 मीटर उंचीवर स्थितीत आहे आणि इकोप्रेमी वन्यजीवन उत्साही आणि साहसिक खेळांना आवडणाऱ्या लोकांसाठी हा एक योग्य रस्ता आहे. पूर्णा वन्यजीवन अभयारण्य हे वन्यजीवन अभयारण्य आहे, ज्याचे नाव पूर्णा नदीवरून पडले आहे. अभयारण्य क्षेत्रामध्ये रेलिंग टेकड्या, पठार आणि लहान खेड्यातून एक सुंदर प्रदेश आहे. अभयारण्य सागवान आणि बांबूच्या घनदाट जंगलांनी व्यापलेले आहे आणि मध्य ते मुसळधार पावसाचे उत्कृष्टरित्या हवामान आहे. या अभयारण्यात सुमारे 700 प्रजातीचे वनस्पती आणि झाडे आहेत. या अभयारण्यात प्राण्यांचे तसेच प्रजातींची अनेक प्रजाती आहेत आणि येथे तुमचा आनंददायक काळ असेल. सामान्य सासन गीर या नावाने ओळखले जाणारे हे वन व वन्यजीवन अभयारण्य गुजरातमधील तलाल गीरखेरीस वसलेले आहे. 1960 मध्ये जुनागढच्या नवाब खाजगी शिकार क्षेत्राची स्थापना करण्यात आली आणि एकूण 1412 किलोमीटर चौरस क्षेत्रफळ पसरलेले असून त्यापैकी 250 चौरस किलोमीटर संपूर्ण राष्ट्रीय उद्यान आणि 1150 चौरस किलोमीटर वन्यजीवन अभयारण्य म्हणून रक्षित आहे. गीरच्या रानटी जैवविविधतेमुळे सांबार हरिण,
4 शिंगे असलेली मूर्ख, बिबट्या, हायना आणि भारतीय कोल्ह्यांची हे आवडते स्थान बनले आहे. हे पक्ष्यांचे 200 प्रजातींसाठी एक निवारा आहे आणि धोक्यात असलेल्या पांढऱ्या पाठ असलेल्या आणि दुर्ग-बिल्ट गिडग्यांसाठी हे एक घर आहे. गीर नॅशनल पार्क आश्चर्यकारक पर्यटकांसाठी योग्य वेळ म्हणजे डिसेंबर ते मार्च दरम्यान. येथे आपल्याला शाही सिंह त्या जागेवर मोकळ्यापणे फिरताना दिसेल. या जागेला आपण नक्कीच भेट द्यावी. भुज हे आश्चर्यकारक हस्तकलेचे आणि आश्चर्यकारक राजवाड्यासह आकर्षण असलेले पर्यटनांचे आकर्षण आहे. शिवाय भुज हे वस्त्रोद्योगाचे एक आदर्श ठिकाण आहे आणि जगभरातील कोट्यवधी लोकांना ते आकर्षित करते. प्रसिद्ध इतिहासकारांचे म्हणणे आहे की भुजचे नाव डोंगराच्या रांगेपासून शहराच्या मध्यापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या भुजऊ डोंगराळ टेकडीवरून पडलेले गेले आहे. पूर्वी आफ्रिका आणि पश्चिम आखाती देशाच्या समुद्री व्यापारातून मिळणारी संपत्ती भुज शहर कच्छ राज्यातील समृद्ध राज्यांची राजधानी होती. धोलावीरा भारतातील उपखंडातील हडप्पाच्या 5 सर्वात मोठ्या जागांपैकी एक. धोलावीरा गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील खादीवर बेट आहे. या ठिकाणी सिंधू संस्कृतीचे अवशेष आहेत. मध्य आणि खालच्यासह मध्यभागी एक जबरदस्त किल्ला देखील गेला आहे. प्रत्येक तटबंदी संस्कृतीत केलेले आहे. ती तुटका वाटा, दगडी बांधकाम आणि विलक्षण शहर नियोजन सहित बनवलेले गेले आहे. लोकांचे लक्ष धोलावीराकडे असे आकर्षित करते ते म्हणजे ठिकाण अग्रणी हडप्पाच्या मानीची उत्कृष्टता देते. धोलावीरा भुजपासून 250 किलोमीटर अंतरावर असून भाजर व रापेर मार्ग पोहोचला आहे. भुजहून खाजगी ट्रक किंवा राज्य पर्यटन बसमध्ये बसून धोलावीराला जाता येते. त्यासाठी आमची एक गुपित टीप म्हणजे धोलावीराला भेट देण्याची आहे. हे भारतातील सर्वात मोठे उत्खनन केलेले हडप्पा साईट आहे जे पर्यटकांना दिसू शकते. या पुरातत्व साईटचा साक्षीदार आणि भूतकाळातील जगाचा प्रवास करू शकतो जे परत इजा करण्यासारखे आहे. जगातील सर्वात मोठं मीठ वाळवंट असलेले कच्छचा रणसारखे अनेक नैसर्गिक चमत्कार रीतीने गुजरात टाकलेले आहे. गुजरातमध्ये फिरण्यासाठी प्रवाशांसाठी काही प्लस पॉईंट, अनोखा लोकनृत्य आणि काही सुंदर लँडस्केप आनंद घेऊ शकतात.